फार होते हल्ली तुमचं. काय ते? चांदीच्या ग्लास मधनं औषध पिण्यासारखं. हा हे जागीरदार आहे मी. काचेच्या ग्लासात तर प्यालो तर बरं नाही दिसणार. तुमचं पिणं जास्ती होतंय हे लक्षात येते का पण तुमच्या? काय करणार, गॅरेज बंद झाल्यापासून माझ्या हाताला काही कामच नाहीये. आता भैयासाहेब येतील, माझ्या इस्टेटीचा वाटा मला देतील, तेव्हा काय ते होईल. तोपर्यंत दिवस मोजतोय मी. ते म्हणतात ना, दिवस खायला उठतो आणि रात्र प्यायला उठते. तुम्हाला काय वाटतंय, फार मजेत आहे कमी? काय झालं ग मजेत नसायला? संध्याकाळच्या थंड हवेत फिरून आणलं ना तुला तुझ्या लाडक्या सुनेने. वहिनीने सांगितलं मला. जखमेवर मीठ चोळतंय का माझ्या? गुडघे दुखतायत म्हणून बसून होते तर बच्ची मावशीने लाडू गोळायला बसवलं मला. ते हात भाजत होते माझे, ते कमी होतं म्हणून दोघी मिळून मला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. तेच म्हणतो, आणलं ना फिरून तुला. मला फिरायला. दुखणं खोटं होतं पण इंजेक्शन खरंच घ्यायला लागलं ना मला. पथ्य पाणी सांगितलं 1700 ती वेगळीच. अगं पाळू नकोस ना पथ्य. डॉक्टर येणार आहे का बघायला पथ्य पाळतेस की नाही ते? सुनबाई पथ्य पाळल्याशिवाय राहणार आहेत का? घरातल्या घरात खायची चोरी झाली मला. आपल्या जन्मीचं पाप भोगते ना कुणास ठाऊक. सत्य आहे. याच जन्मीच्या कर्माची फळं चाकतोय आपण. आई आलं धाकटं फळ आलं. आई काय झालं? हा तुला बरं वाटतंय ना? डॉक्टरकडे गेलीस तू एकदम अचानक. म्हणजे काहीतरी गंभीर झालं असणार. काय झालंय सांगितलं नाहीस तू मला? अरे काही झालेलं नाहीये, डॉक्टरकडे जाऊन आले, त्यांनी एक्सरे काढलाय. स्वांजी म्हणाली असेल ना तुला. तिनेच सांगितलं मला. तू प्लीज तुझी काळजी घे. तुला काय झालं तर मला सहन नाही होत माहिती ना तुला. अंगावर काढू नकोस. डॉक्टरने जे काही पथ्य दिले ते नीट फॉलो कर. प्लीज काळजी घे. अरे किती वेळेपणा करतोस मी. अरे सगळं सहन करण्यात सोसण्यात जन्म गेला माझा. काही झालं नाही रे, सगळं नीट आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं? मसल मध्ये कॅच आलाय आणि त्या अवस्थेत स्टीफ झालेत मसल्स. नाही रे, साधी उसणे. ते बारीक लचक म्हणतात ना. म्हणजे ती सुद्धा तशी फार साधी नाही. हा हो, दुर्लक्ष करून नाही चालणार. आणि डॉक्टरांनी काय उगाच दिलंय का इंजेक्शन? आणि गरम पाण्याने शेक घ्यायला सांगितलं आणि रोज सकाळी वॉकने कसं पायाच्या आखडलेल्या नसा आहेत ना त्या मोकळ्या होतील असं म्हणाले डॉक्टर. आणि गुडघ्याचे काही एक्सरसाइजेस पण दिले. आई उद्या सकाळपासून आपण वॉकला जायचं दोघं जण. अरे बरं वाटतंय मला आता. नाही आई, जेवढं जमेल तेवढं चालायला सांगितलंय तुम्हाला. त्याशिवाय पायाला आरामच नाही मिळणार हो. सो उद्या सकाळी 6 वाजता तुम्ही तयार राहा आणि आता लगेच मी गरम पाण्याची पिशवी पाठवते. ठरलं. मग उद्यापासून पहिले वॉक, मग बाकी सगळी काम. ओके? काय प्लीज तुझी काळजी. हो. काही वाटलं तर मला लगेच कळलं. हा निग्लेक्ट करू नकोस. हो य गुड नाईट. बाबा आईची काळजी घ्या. गुड नाईट. आणि उद्या सकाळी 6 वाजता. अरे नको काळजी करू, जा बाई त्याला घेऊन. चल बाय. गुड नाईट बाबा. गुड नाईट. बघितलं ना, करायला गेले आणि झालं भलतच. काम करायला नको म्हणून गुडघ्याचं दुखणं घेऊन बसले होते तर वेगळंच घडतंय काहीतरी. मार आता रोज 4 मैलाची रपेट. दार लावून घेते, आणखीन कोणतरी भलतं यायचं. तुम्ही बाळू गावाला गेलाय ना म्हणून मी आणलं दूध. हे काय एका इंजेक्शन मध्ये पाय बरा झाला तुझा? नाही म्हणजे दुखतोच आहे पाय माझा मगासपासून. पण डॉक्टर म्हणाले ना चाला म्हणून चालून बघत होते. हो का? हा. बस बस बस. नको पण डॉक्टर म्हणाले ना चाल म्हणून चालून बघ बरं. बघ बघ. आई ग